श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमेचे व्रत हे फक्त केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठी नाही, तर संसारातील प्रेम, विश्वास, समर्पण, त्याग आणि कुटुंबातील एकतेचे प्रतीक आहे. सावित्रीप्रमाणे संकटावर मात करण्याची प्रेरणा देणारा सण म्हणजे वटपौर्णिमेचा सण. ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी सौभाग्यवती महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात, उपवास करतात, वडाच्या झाडाची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे, सुखी वैवाहिक जीवन प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाला प्रार्थना केली जाते. या दिवशी वडाची ओटीसुद्धा भरली जाते. वटसावित्रीला वाण दिले जाते. त्याचप्रमाणे वडाला सुतधागा गुंडाळला जातो. वडाच्या भोवती 7 प्रदक्षिणा घालत हा सुतधागा गुंडाळला जातो. वडाची पूजा आपण करत असताना मंत्र कोणता म्हणायचा आहे, आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कोणता मंत्र आहे, त्याचप्रमाणे नैवेद्य काय असावा, पूजेचे ताट कसे तयार करावे, वडाची ओटी कशी भरावी, वडाला आपण सुतधागा का गुंडाळतो आणि सुतधागा गुंडाळताना कोणत्या चुका करू नये, त्याचप्रमाणे आपण जर घरीच पूजा केली तर आपण पूजेमध्ये वापरलेल्या साहित्याचे पुन्हा काय करावे, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईपसुद्धा नक्की द्या. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावे. या दिवशी महिलांनी साजशृंगार अवश्य करावा. जे सौभाग्य अलंकार आहेत, मंगळसूत्र, कपाळावरती कुंकू, टिकली, त्याचप्रमाणे पायामध्ये पंजन, जोडवी, नाकामध्ये नथ, तर हे सर्व सौभाग्य अलंकार आवर्जून या दिवशी परिधान करायचे आहेत, साजशृंगार करायचा आहे. या दिवशी आपण लाल, हिरव्या, पिवळ्या, गुलाबी, जांभळ्या अशा कोणत्याही रंगाची साडी नेसू शकतो. फक्त आपल्याला काळ्या रंगाची किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी नेसायची नाही. त्याचप्रमाणे ज्या नवविवाहित आहेत, ज्यांची पहिली वटपौर्णिमा आहे, तर त्यांनी लग्नातील जो शालो आहे किंवा लग्नाची जी साडी आहे तर ती वटपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून नेसावी. त्याचप्रमाणे या दिवशी आपण उपवाससुद्धा करत असतो. आपण वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर हा उपवास सोडत असतो किंवा रात्री किंवा दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला तरीसुद्धा चालतो. पूजेचे ताट जे आहे तर ते कसे तयार करावे, ताटामध्ये काय काय वस्तू असाव्यात, तर ताटामध्ये सर्वप्रथम आपल्याला हळदी कुंकू ठेवायचं आहे. हळदी कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. यानंतर आपल्याला विडा ठेवायचा आहे. 2 विड्याची पाने, त्यावरती 1 सुपारी ठेवायची आहे. त्यानंतर निरंजन ठेवायचं आहे. निरंजन आपण तुपाचं घेऊ शकतो, तेलाचं घेऊ शकतो. अगदी आपण कणकेचा दिवा जरी घेतला आणि त्यामध्ये तेल किंवा तूप वापरले तरीसुद्धा चालेल. कारण जर आपल्या घरापासून वडाचे झाड दूर असेल तर आपण कणकेचा दिवा जो आहे तर तो घेऊ शकतो, जेणेकरून तो दिवा त्याच ठिकाणी आपल्याकडून दान केला जाईल. त्यानंतर पाण्याचा तांब्या, पंचामृत, वस्त्रमाळ, सुतधागा, ओटीचं साहित्य, यामध्ये ब्लाऊज पीस, नारळ, गहू, आंबा, हळकुंड, सुपारी, खारीक, खोबरे, बदाम. त्याचप्रमाणे सौभाग्यवान आपल्याला घ्यायचं आहे. सौभाग्यवान घेताना मग आपण बांगड्या घेऊ शकतो, हळदी कुंकवाचा करंडा घेऊ शकतो, छोटासा आरसा घेऊ शकतो किंवा आपण नेलपेंटची बॉटल घेऊ शकतो किंवा आपण मेहंदीचा कोन घेऊ शकतो. कोणतंही एक सौभाग्यवान आपल्याला घ्यायचं आहे. अगरबत्ती, धूप, माचीस, त्याचप्रमाणे फुले किंवा फुलांचा हार घ्यायचा आहे. प्रसादासाठी आपल्याला साखर घ्यायची आहे. नैवेद्य म्हणून हरभरा डाळ घ्यायची आहे, कारण हरभरा डाळ आणि गूळ या नैवेद्याचा या दिवशी मान असतो. त्यामुळे नैवेद्यामध्ये हरभरा डाळ आणि गूळ घ्यायचा आहे. तसेच आपण या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य किंवा गूळ खोबरे, खडीसाखर, तर हे सुद्धा आपण नैवेद्य म्हणून घेऊ शकतो. आणि 5 सुवासिनींची ओटी भरण्यासाठी आपल्याला 5 आंबे आणि गहू जे आहेत तर ते सुद्धा लागणार आहेत. या सर्व साहित्याने आपल्याला ताट जे आहे तर ते तयार करायचं आहे. आता या दिवशी वडाच्या झाडाजवळ जाऊन आपल्याला वडाची पूजा जी आहे तर ती करायची आहे आणि आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी एक मंत्र म्हणू शकतो. तो मंत्र असा आहे: वटमुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दनः वटाग्रे तू शिवदेवः सावित्री वट संश्रितः. पूर्ण श्रद्धेने मनोभावे वडाची पूजा केल्यानंतर वडाची ओटी भरली जाते. काही भागामध्ये खणानारळाने ही ओटी भरतात, तर काही भागामध्ये वडाच्या पानावरती 5, 7 किंवा 9 फळे किंवा फळांच्या फोडी ठेवल्या जातात आणि ही ओटी जी आहे तर ती भरली जाते. आता ओटी भरत असताना आपण जेव्हा खणानारळाने ओटी भरतो तर त्यावेळेला ब्लाऊज पीस, गहू, नारळ, आंबा, त्याचप्रमाणे खारीक, खोबरे, सुपारी, हळकुंड, बदाम, तर या सर्व वस्तूंनी आपल्याला ओटी भरायची आहे. त्याचप्रमाणे सौभाग्यवानसुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि आपल्या भागातील परंपरा, जर
फळांनी किंवा फळांच्या फोडींनी ओटी भरणे असेल तर मग यामध्ये आपण आंबा, चिकू, अननस, सफरचंद, पेरू, जांभूळ, केळी तर इत्यादी फळांचा वापर करून ही ओटी भरू शकतो. आपल्या परंपरेनुसार, आपल्या प्रथेनुसार आपल्याला वडाची ओटी भरायची आहे. आता आपण घरीच जर पूजा केली, आपल्या आसपास वडाचे झाड नसेल, ज्यांना प्रत्यक्ष वडाची पूजा करणे शक्य नाही, तर त्या महिला घरीच वडाच्या झाडाचे चित्र काढून ही पूजा करू शकतात. त्यावेळेला मग पूजेमध्ये वापरलेल्या साहित्याचे पुन्हा काय करावे? पूजेमध्ये वापरलेलं जे वापरण्यायोग्य साहित्य आहे तर ते आपल्याला वापरायचं आहे. जसं की आपण वडाची जी ओटी भरलेली आहे, तर त्या ओटीतील साहित्याचा आपण वापर करू शकतो किंवा आपण एखाद्या सौभाग्यवतीला ती ओटी देऊ शकतो. त्याचप्रमाणे जे आपण पूजेमध्ये वडाच्या झाडाचं चित्र वापरलेलं असतं किंवा सुतधाग्याचा वापर केलेला असतो, तर ते आपल्याला एखाद्या झाडाखाली खड्डा काढून त्यामध्ये विसर्जन करायचं आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन केलं तरीसुद्धा चालेल. जी फुले आहेत, तर तीसुद्धा आपल्याला विसर्जित करायची आहेत आणि जो आपण आंबा वगैरे वडाच्या झाडाला ठेवत असतो, तर तो आपण खाल्ला तरी चालेल किंवा एखाद्या लहान मुलाला दिला तरीसुद्धा चालेल. तसेच आपण जे गहू जे आहेत, तर ते ओटीमध्ये ठेवत असतो, तर हे गहूसुद्धा आपण वापरू शकतो किंवा आहे अशी ओटी आपण दुसऱ्या सौभाग्यवतीला देऊ शकतो किंवा हे धान्य आपण पक्ष्यांना खायला दिले तरीसुद्धा आपल्याकडून एक प्रकारे अन्नदानसुद्धा केले जाईल. या दिवशी आपण वडाच्या झाडाला सुतधागा गुंडाळत असतो. वडाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घालून हा सुतधागा गुंडाळला जातो. तर वडाच्या झाडाला सुतधागा गुंडाळण्याला एवढे महत्त्व का आहे? वडाच्या झाडाला खोडावर उभे छेद असतात. या छेदामधून सूक्ष्म लहरी शिवतत्व आकृष्ट करतात आणि वायुमंडलात प्रक्षेपित करतात. जेव्हा वडाच्या झाडाला सुतधागा गुंडाळला जातो तेव्हा खोडातील शिवतत्वाच्या लहरी कार्यरत होतात आणि आकार धारण करतात. सुती धाग्यातील पृथ्वी आणि आप या तत्वामुळे या लहरी ग्रहण करण्यास सोपे होते. वटवृक्षातील सकारात्मकता आपल्यामध्ये सामावली जाते. वटवृक्षामध्ये शिवांचाही वास असतो. ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे वास्तव्य वडाच्या झाडामध्ये आहे. वडाच्या झाडाजवळ ऑक्सिजनचे प्रमाण सुद्धा जास्त असते आणि महिला वडाच्या सानिध्यात जास्त वेळ आल्या तर त्यांना ऑक्सिजनही मिळत असतो आणि त्यांचे आरोग्य सुधारते. त्याचप्रमाणे वटवृक्ष हा दीर्घायुष्य आहे. वडाच्या झाडाप्रमाणेच आपल्या पतीला सुद्धा दीर्घायुष्य मिळावे, आपल्याला वैवाहिक सुखाची प्राप्ती व्हावी, संतान प्राप्ती व्हावी, तर यासाठी हा सुतधागा गुंडाळला जातो. सुतधागा गुंडाळत असताना आपल्याला तो मध्येच तोडायचा नाही. 7 प्रदक्षिणा झाल्यानंतर उरलेली सुतगुंडी जी आहे तर ती त्या धाग्यामध्येच आपल्याला अडकवायची आहे. त्याचप्रमाणे जेव्हा आपण धागा गुंडाळायला सुरुवात करतो तर त्यावेळेला आपल्याला गाठ मारायची नाही. बऱ्याच महिला एक वेळा पूर्ण झाला की धाग्याची गाठ बांधतात, परंतु इतरांनी जे गुंडाळलेले धागे आहेत यामध्येच आपल्याला आपला धागा अडकवायचा आहे. धाग्याला गाठ जी आहे तर ती बांधायची नाही. हा धागा आपल्या पायाखाली येणार नाही, तर याची सुद्धा काळजी घ्यायची आहे.